प्रस्तुत रक्तस्थळी रक्तप्रसंगी चिंतन रूपी सेवेकृत निवडलेला अभंग यश यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड जिरवणारी वितराग संपन्न पंचमवेद निर्माती महाराष्ट्र भूषण सकल कंठभूषित ज्ञानेश प्रिय साधू देवमान्य संत संत मान्य संत आणि जगत मान्य संत असणारे श्रीमंत तुकोबाराय महाराज यांचा तीन चरणाचा सर्वसामान्य जीवाला हिताचा उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विढाल जगद्गुरु तुकोबाराय महाराज सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात. बाबा रे सांगतो तुम्हासी तर काय भजा रे विठ्ठला. तुकाराम महाराज सांगतात मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा विठ्ठलाचं नामचिंतन करा. नाही तरी गेला जन्म वाया. जर त्याचं नामचिंतन केलं नाही तर जन्म वायाला जाईल. आता वायाला जाणे म्हणजे काय हो जी गोष्ट ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा वापर न करणे म्हणजे वायाला जाणे. जगाच्या मालकाने नरदेह कशा करता दिला भजना करता दिला. भजन न करणे म्हणजे वायाला जाणे. ठीक आहे जगाला पटलं महाराज आम्ही देवाचं नामचिंतन करू पण गोड असा संसार आहे त्या संसाराची जोपर्यंत बरोबरी होत नाही तोपर्यंत आम्ही देवाचं चिंतन करणार नाही. महाराज म्हणले करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वाहवसी. बरोबरी कराल तर भवसिंधूच्या पुरामध्ये वाहत जावं लागेल मग जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही. ठीक आहे तुकोबा आहे हे सुद्धा लोकाला पटलं आम्ही देवाचं नामचिंतन करू पण जगाच्या मालकाच्या प्राप्ती करता नेमकं करावं काय लागतं. महाराज म्हणले काही न लगे भावाची कारण तुका म्हणे यान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी भावसी. असा अभंगाचा सरळ भावार्थ विढाला. अभंग कुणाचा आहे हे तुम्हाला समजलं हो. अभंगातून काही सांगायचा प्रयत्न केला हे समजलं हो. अभंग तुकाराम महाराजांचं समजलं. अभंगातून काही सांगायचा प्रयत्न केलाय हे समजलं. मग आता कीर्तन करण्याची गरज बरोबर आहे का नाही. ऐका वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपामध्ये या पवित्र धर्माच्या प्रांगणामध्ये किम कारणास्तव जुळलेला आहात. आपल्या श्री क्षेत्र उडाणे तालुका जिल्हा धुळे या नगरीमध्ये हा चालत असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी दत्त पारायण आणि कीर्तन सप्ताह आणि या कीर्तन सप्ताहाची आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुजी मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्यासारख्या भाग्यवंत लोकांच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाचं नियोजन आहे. आज 5वा दिवस आहे ताई. गेल्या 5 दिवसापासून तुमच्या दारापर्यंत ही ज्ञानगंगा आली आहे आणि ही ज्ञानगंगेची आपली 5वी अंघोळ. कितवी 5वी अंघोळ. ऐका सुंदर असं हे नियोजन आणि या नियोजनाकरता ज्यांनी मला फोन केला असे असणारे आमचे आनंदा दादा ते म्हणले ताई सुंदर असं आमचं छोटंसं गाव आहे पण परमार्थाच्या बाबतीत 1 नंबर आहे. बघा त्यांनी सांगावं म्हणून सांगत नाही आल्याच्या नंतर मी हरिपाठ पाहिला. एवढा सुंदर हरिपाठ तुम्ही केला एवढं जगाच्या मालकाकरता तुमची अतोनात सेवा आहे. बघा तुमच्याकरता 1 वाक्य खर्च करेल व्यवस्थित ऐका. जर अशीच सेवा तुम्ही भगवंताची केली अशीच सेवा रोज दत्त महाराजांची केली ना तर जगाचा मालक तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही का. ऐका झुकता है आसमान झुकाने वाला चाहिए. ऐका बर काही तुमच्याकरता वाक्य झुकता है आसमान झुकाने वाला चाहिए आता है भगवान बस बुलाने वाला चाहिए. बरोबर आहे का नाही. अशीच सेवा जर आयुष्यभर तुम्ही केली ना तर जगाचा मालक नक्की तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदरसं हे सप्ताहाचं नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण देवाजी महाराज उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य रावसाहेबजी महाराज गवरलालजी महाराज आणि जे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करत आहे असे असणारे आमचे गोतानेकर महाराज. सगळ्यांचं कौतुक एका वाक्यामध्ये करते लक्ष करू काय का. या ठिकाणी इंद्र आणि चंद्रासारखे वाजवणारे आहेत. ऐका बर का इंद्रचंद्रासारखे वाजवणारे आहेत गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. ऐका बर का इंद्रचंद्रासारखे वाजवणारे आहेत गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. अहो साक्षात तुकोबारांसारखे विणेकरी. बरोबर आहे का नाही. मला वाटतं दादांचा मागच्या वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम होता हो
दहीहंडी त्यांनी घेतलेली होती बघा. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे साक्षात तुकोबाऱ्यांसारखे बघा. व्यवस्थित ऐका. इंद्रचंद्रासारखे वाजवणारे, गंधर्वासारखे गायन करणारे आहे तुकोबारे महाराजांसारखे विनेकरी आहेत. राजा परीक्षिती सारखे तुम्ही श्रवण करणारे आहात. फक्त सांगणार शुकदेव नाहीये तेवढं ध्यानात ठेवा. भव्य आणि दिव्य सप्ताहाचं नियोजन चालू आहे. आज 5वा दिवस आहे ऐका. आणि तुमच्या गावाचं अजून एक भाग्य आहे, या सप्ताहाचं नियोजन तरुण मंडळीने केलंय. बरोबर आहे का नाही? हो. अगदी तरुण बांधवांनी धर्माची पताका खांद्यावर घ्यावी, या सप्ताहाचं नियोजन करावं, धर्माचं रक्षण करावं. मी तर एकच म्हणेल, धन्य माता पिता तयाची. ज्या तरुण दादांनी या सप्ताहाचं नियोजन केलंय बघा. तरुणाकडे पाहण्याचा विचार केला तर सध्याचा तरुण वारकरी संप्रदायात लवकर वळत नाही, पण या तरुणांकडे पाहून अगदी माणसाला आदर्श द्यावासा वाटतो की एवढे सुंदर या सप्ताहाचं नियोजन करू शकतात, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची सेवा करू शकतात. म्हणून एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरिता झाली बघा. मी प्रत्येक कीर्तनात प्रत्येक गावाला गेल्याच्या नंतर काही गोष्टी आवर्जून सांगत असते बघा. महाराष्ट्रामध्ये भरपूर गाव आहेत ताई. महाराष्ट्रामध्ये भरपूर गाव आहेत, भरपूर तालुके, भरपूर जिल्हे, पण प्रत्येका गावाला सप्ताह होईलच याची गॅरंटी नाही. प्रत्येक गावाला कीर्तन होईलच याची सुद्धा गॅरंटी नाही बघा. भरपूर गाव आहेत पण देवाचं नामचिंतन प्रत्येक गावाला होईल याची गॅरंटी नाही. तुमचं गाव भाग्यवान आहे, पुण्यवान आहे, तुमचं काहीतरी ठेवा जगाच्या मालकाजवळ ठेवलेला असेल म्हणून हा मेवा तुम्हाला प्राप्त झाला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. तुमचं काहीतरी ठेवा जगाच्या मालकाकडे असेल म्हणून हा मेवा तुमच्यापर्यंत पोहोचलाय. तुम्ही भाग्यवान आहेत की सुंदर असं सप्ताहाचं नियोजन तुमच्या डोळ्याने पाहताय. डोळ्याचं पारणं फेडणारं हे नियोजन आहे. आणि आज 5वा दिवस आहे ताई. व्यवस्थित ऐका बघा. जगाचा मालक रोज आपल्याला 24 तास देत असतो. बरोबर आहे का नाही? किती तास? 24 तास. 24 तास देत असतो. या 24 तासापैकी तुम्ही 2 तास जगाच्या मालका करता दिले. बरोबर आहे का नाही? मग इथे आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? बोला. टाळी वाजवली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे बघा. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल तेव्हा टाळी वाजवली पाहिजे. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तुम्हाला विनंती आहे, विठ्ठलाचं नामचिंतन करा आणि टाळी वाजवा बघा. टाळी वाजवल्याचे फायदे भरपूर आहेत. कीर्तनात टाळी वाजवले की पताकांची होडी होत असते. आपले पाप शिल्लक राहत नाही म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. टाळी वाजवायची, जगाच्या मालकाचं नामचिंतन करायचं बघा. साधू संत जेव्हा पंढरपूरला जातात, वारी करत असतात, तेव्हा वारी करत असताना जगाला सांगतात बाबा रे तुम्ही काय करा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी,
पाहिजे, जगाच्या मालकाचं नामचिंतन केलं पाहिजे का? जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग जिथे कीर्तन चालू आहे, सप्ताह चालू, तिथे पांडुरंग परमात्मा उपस्थित आहे. नारद भगवंताला भगवान सांगतात, नारदा माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. माझे भक्त जिथे गायन करतात, जिथे कीर्तन करतात, जिथे कीर्तन श्रवण करतात ना, ती जागा माझी आहे. म्हणून ताई विनंती आहे तुम्हाला, आल्याच्यानंतर टाळी वाजवा, नामचिंतन करा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सोहळा तुम्हाला स्वर्गात सुद्धा पाहण्याकरता मिळणार नाही. बघा ऐका, सुंदर असं आहे पवित्र गाव, परमार्थ स्नेही आणि परमार्थ प्रेमी असं गाव. या गावामध्ये येण्याचा माझा पहिल्यांदा योग आहे आणि आनंद खेळायला दादांनी कीर्तन ऐकलं होतं म्हणून इथपर्यंत आले. बघा ऐका, कीर्तनाचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी तुकोबाराय महाराजांचा अभंग उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ऐका, तुम्ही म्हणाल ताई कोण तुकोबाराय, आम्हाला सोपं करून सांगा ना. बघा सोपं करून सांगते. हा भक्ती, ज्ञान, वैराग्य, गुरुनिष्ठा, शांती आणि अस्तित्व हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहेत. ऐका बरं का, माझा वारकरी संप्रदाय ज्या तत्वांवर उभारला गेलाय ते तत्व म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, गुरुनिष्ठा, शांती आणि अस्तित्व. या तत्वांमध्ये वैराग्याचं खातं ज्यांनी सांभाळलंय ना ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे तुकाराम महाराज आणि तुकोबाराय महाराज यांनी सर्वसामान्य जीवाला उपदेश करत असताना या अभंगाची रचना केली आहे. बघा सोपं करून सांगते अजून. जगाच्या पाठीवर ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय. बघा ज्ञानोबारायांचा विषय जर घेतला तर भक्ती अगदी अंतःकरणापासून आहे आणि ज्ञानाचा विचार जर केला तर ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ सारखे ग्रंथ आपल्या समोर येतात. बघा आपण सहजासहज ऐकतो का नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असं जर कानावर पडलं तर ज्ञानोबाराय महाराजांची आठवण येते. बघा ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, शांती म्हणलं की पैठण निवासी एकनाथ महाराज. केवढी शांती जीवनामध्ये आहे. जगाच्या मालकाने 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरावं. शांती म्हणलं की एकनाथ महाराज, भक्ती म्हणलं की नामदेवराय. केवढी भक्ती जीवनामध्ये आहे. फिरविले राऊळ जगामध्ये ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, शांती म्हणलं की पैठण निवासी एकनाथ महाराज, भक्ती म्हणलं की नामदेवराय, तसं वैराग्याचा विचार केला तर तुकोबाराय. केवढा वैराग्य जीवनामध्ये, विवेकासहित वैराग्याचे धगधगीत जड अग्निजैसा. विवेक आहे वैराग्य, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. आणि यांनी सर्वसामान्य जीवाला उपदेश करावा. बाबा रे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, विठ्ठलाचं नाम चिंतन करा. माय हो, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, मी जे बोलते ते तुम्हाला कळत आहे ना? हो, काही अडचण नाही. वार्ड क्रमांक 2 तुम्हाला कळते माझी भाषा? तुम्हाला ते असं काही विचारतात. बघा कसं आहे, राज्य बदललं की भाषा बदलते. बरोबर आहे का नाही? बोलत चला तुम्ही. हा, राज्य बदललं की भाषा बदलते, तालुका बदलला की भाषा, जिल्हा बदलला की भाषा बदलते, नुसतं गाव जरी बदललं तरी भाषा बदलते. तुमचं माझं काय बदले? बोला. तालुकाही बदले आणि जिल्हाही बदले. मी चोपडा तालुक्याची, तुम्ही बोला बोला बोला. धुळे तालुक्याची. मी जळगाव जिल्ह्याची, तुम्ही धुळे जिल्ह्याचे. बरोबर आहे का नाही? जिल्हाही बदले, तालुकाही बदले. बघा प्रत्येक गावाच्या पद्धती वेगळ्या आहेत. गाव बदललं तरी पद्धत बदलते, परंपरा बदलतात. बघा आमच्याकडे पद्धत येते, आमच्याकडे सप्ताह असतो रामनवमीला. रामनवमीला सप्ताह असतो
आणि सप्ताह असल्याच्या नंतर जे कीर्तनकार कीर्तन करतात, कीर्तन झाल्यावर गादीवर बसतात. जी मंडळी कीर्तन ऐकण्याकरता आली असते का नाही, ती महाराजाच्या पायावर नमस्कार करत असताना 101 रुपये 101 रुपये ठेवते. आपल्याकडे कसं आहे, 501 ठेवतात का? चांगलं आहे मग, चांगलं आहे. ठेवत नाही का? ठेवत नाही? तुम्ही सांगा बाबा, ठेवत नाही? नाही ठेवत का? बरं ठीक आहे, आजपासून आपण चालू करू. चांगली पद्धत आहे ना, बरोबर आहे का नाही? गाव बदललं की परंपरा बदलतात महाराज. आमच्याकडे कसे आनंद दादा, माणसं मेल्यावर जातात. इकडं जिवंतपणी यायचं का नाही पुन्हा? पद्धती बदलतात महाराज. बघा, गाव बदललं तरी भाषा बदलत असते. मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला काही टेन्शन आहे का? तिकडं लाडकी बहिणा, काही टेन्शन आहे का तुम्हाला? अजिबात टेन्शन घेऊ नका. अगोदर 1500 होते, आता 2100 झाले. बरोबर आहे का नाही? मला चिंता अजिबात करू नका. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आलं जरी असेल टेन्शन तरी घरी सोडून यायचं. बघा, इथे आल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं नामचिंतन करायचं. घरून कुलूप लावून आलेत ना तुम्ही? हो, चेक केलंय ना? हो, मग इथे आले, कुलूप लावत असताना जगाच्या मालकाला एकच सांगायचं, देवा तेरे मंदिर में आना मेरा काम है. काय सांगायचं त्याला? तेरे मंदिर में आना मेरा काम है, मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है. त्याला सांगितलं पाहिजे, देवा तुझ्या दारापर्यंत येणं माझं कर्तव्य आहे, तुझं कीर्तन ऐकणं माझं कर्तव्य, पण माझे दुःख आहेत ना, माझं जेवढं टेन्शन आहे तेवढं सगळं तुझं आहे, तूच सांभाळ त्याला, असं म्हणलं पाहिजे महाराज. इथे आल्याच्या नंतर अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जगाच्या मालकाला सुकलेले फुल आवडत, कसे आवडतात? टवटवीत आवडतात. बरोबर आहे का नाही? मग इथे आल्यानंतर टेन्शन घ्यायचं का नाही? जोरात बोला मग आता. टेन्शन घ्यायचं तिकडं मागे ऐकायला कमी येत आहे मला, जोरात बोला थोडं. टेन्शन घ्यायचं, काळजी करायची, चिंता करायची, आजपासून घरात काम करायचं. तुम्ही तर नाही म्हणताय. उडाने कसं होईल? गृहमंत्र्याने राजीनामा दिला तर घर चालेल का? चालेल नाही महाराज. आपल्याशिवाय घराचं पाटलं सुद्धा हली नाही. असं करू नका बरं, घरात कामही करा. बघा, आम्ही काय सांगतोय तुम्हाला, भाषा बदलली तरी अर्थ बदलतो. माझं बोलणं बदललं तरी अर्थ बदलला का नको? हो महाराज, व्यवस्थित कीर्तन ऐका. बघा, एवढ्या लांबून मी कशा करता आली? तुम्हाला जगाच्या मालकाची भेट झाली पाहिजे, तुम्हाला पांडुरंग परमात्मा कोण हे समजलं पाहिजे, याच्याकरता मी एवढ्या लांबून आले. बरोबर आहे का नाही? लक्षपूर्वक ऐका. सुंदर असं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ताई. व्यवस्थित ऐका. हा तुकोबराय महाराजांचा अभंग आहे, 3 चरणाचा आहे, उपदेशपर प्रकरणातील आहे. महाराजांनी या अभंगाची सुरुवात करत असताना सांगतो या शब्दापासून अभंगाची सुरुवात केली. बघा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. कोणत्या शब्दापासून? सांगतो शब्दापासून. आता सांगतो या शब्दाचा विचार जर केला ना, तर या जगाच्या पाठीवर एवढे सांगणारे आहेत की ऐकणारे कमी पडतील. बरोबर आहे का नाही? हो, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. सप्त्याचं नियोजन करायचं म्हटलं तरी कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. बरोबर आहे का नाही? ऐका, सांगणाऱ्यांचा विचार केला तर भरपूर आहे. बघा, सप्त्याचं नियोजन करायचं म्हटलं तर एकटा व्यक्ती नियोजन करू शकत, आणि नियोजन करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. मातीने मातीवर माती हा शब्द सोपं असतं लिहिणं. बरोबर आहे का नाही? हो, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं, परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं. बरोबर आहे का नाही? तुम्ही प्रयत्न करून बघा. मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं, परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं. जसं पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं ना, तसं सप्ताहाचं नियोजन करणं कठीण असतं. सोपी गोष्ट नाही. ज्यांनी नियोजन केले त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. हो महाराज, एवढ्या सुंदर या सप्त्याचं नियोजन आपल्या समोर त्यांनी केलंय. पण बघा, भरपूर अडचणी आल्या असतील. सांगण्याचा अर्थ माझा एक आहे, जगाच्या पाठीवर जर सांगणाऱ्यांचा विचार केला ना, तर ऐकणारे कमी पडतील. एवढे सांगणारे आहेत, पण सांगत असताना कोण सांगतंय, सांगत असताना काय सांगतंय, सांगत असताना कुणाला सांगतंय, आणि सांगत असताना कशासाठी सांगतंय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगत असताना व्यक्ती अधिकारी असला पाहिजे, दुसरं त्याला अनुभव असला पाहिजे, आणि तिसरं त्याचं सांगणं हिताचं असलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती अधिकारी असेल आणि तो जर काय सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. अधिकारी म्हणजे काय हो? आधी आपण करावं,
आणि मग जगाला सांगावं. याला सोप्या भाषेमध्ये अधिकार म्हणतात. बघा, ज्याला कधी सत्ता माहिती नाही, ज्याला देणगी माहिती नाही, ज्याला दाराशी कीर्तन काय हे माहिती नाही, ज्याच्या गळ्यात तुळशीमाळ नाही, त्यांनी हे भजनाला बोलून काही फायदा आहे का? बोला बोला बोला, अजिबात फायदा नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आपण या मंडळीला बोलावं तर निदान गळ्यामध्ये तुळशीमाळ तरी असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? गळ्यात माळा तरी असली पाहिजे ना. ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच चेक करून पाहायचं. बरोबर आहे का नाही? लाईट लागतो का नाही लागतो, लाल लागतो का पिवळा लागतो, बरोबर आहे का नाही? भजनाला बोलायचं असेल तर गळ्यात तुळशीमाळ पाहिजे, अधिकार असला पाहिजे ना महाराज. बघा, सोपं करून सांगते तुम्हाला. जुना काळाचा दृष्टांत आहे. बाप म्हणतो, बाळ्या बिडी पेटवणार, पोरग ते बिडी घेत, चुलीवर नेत आणि बापापर्यंत ती बिडी विसून जाते. बाप म्हणतो, बाळ्या साध्या जीवनामध्ये तुला बिडी पेटवून आणता आली नाही, पुढे काय करणार आहेस? ऐकणारं पोरग हुशार असतं. आताच्या पोरांचा विचार केला तर पोरे एवढे शार्प आहे, त्यांना एखादा प्रश्न विचारा, त्याचं ते काय उत्तर देतील याचा भरोसा. ही जी लेकर बसलीत महाराज, ही कॅम्प्युटर टेक्नॉलॉजी. आता हो, कोणता प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही असं अजिबात नाही. बघा, वर्ग भरलेला होता, शिक्षक शिकवत होते. शिकवत असताना शिक्षकाने एका मुलाला प्रश्न केला, बाळ्या आणि काही सर बोल बेटा, 90 + 90 किती? काय विचारलं? 90 + 90 किती? ते पिटुकला पटकन उभं राहिलं, म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. म्हणलं का तुम्हाला? हो महाराज, एवढे विचित्र पोर आहे, त्यांना एखादा प्रश्न तुम्ही विचारा, त्याचं ते काय उत्तर देते ना, आपलं डोकं सुद्धा काम करेल. म्हणून बघा, मग तो बाप म्हणतो, बाळ्या घरी तुला बिडी पेटवण्याकरता पाठवलं आणि आयुष्यामध्ये तुला बिडी पेटवता आली नाही, पुढे काय करणार आहेस? ऐकणारं पोरग हुशार असतं. बाबा ठीक आहे, मला चॅलेंज. पोरग ते बिडी घेत, चुलीपर्यंत नेत आणि मग आयुष्यभर बिडी विझू दे. म्हणजे मुलगा सुद्धा काय करतो? बिडी ओढायला सुरुवात करतो. आणि बिडी अशी इमानदार जाते, ती ओढल्याशिवाय पेटत. बरोबर आहे का नाही? हो. जेव्हा बाप पाहतो आपला मुलगा बिडी ओढतोय, तेव्हा बाप मुलाला सांगतो, बाळ्या बिडी ओढतो, बिडी ओढणं चांगलं नसतं, त्याने अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, माणूस जिवंत राहत नाही. ऐकणारं पोरग हुशार असतं. बाबा तुम्ही मला सांगताय बिडी पिऊ नका, पण तुमची बिडी मागच्या दोराला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार होत नाही, आणि मला सांगतात बिडी पिऊ नका. ऐकेल का हो पोरग? बोला बोला, ऐकेल? बापाला असं वाटत असेल की मुलाने माझं ऐकावं, तर बापाने आपल्या जीवनातून अगोदर बिडी नावाचा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. बरोबर आहे का नाही महाराज? बिडी सिगरेट पासून लांब राहिलं पाहिजे. यदा आचरती श्रेष्ठ तथ्यदेवी तरुजना सर्वेत प्रमाणे कृते लोकस्तो वर्तते, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकड. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. जसा घराचा करता वागत असतो तसे लहान लेकरं वागायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का नाही? लक्षपूर्वक ऐका. जर घराचा करता चांगला असेल तर घर चांगलं राहतं. जर घराचा करता चांगला असेल तर घर चांगलं राहतं. जर गावाचा करता चांगला असेल तर गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असेल तर राज्य चांगलं राहतं. आणि देशाचा करता चांगला असेल तेव्हा राम मंदिर बनतं. समजलं का तुम्हाला? हो. आल्याच्या नंतर मला आनंद दादा बोलले, ताई आमच्याकडे रेंज येते पण हळूहळू येते. म्हटलं हळूहळू का असे नाही येऊ दे. हा बघा महाराज, करता चांगला असला पाहिजे ना. बापाला असं वाटत असेल मुलाने माझं ऐकावं, तर बापाने अगोदर आपल्या जीवनातून बिडी नावाचा शब्द काढून टाकला पाहिजे, स्वतः अधिकारी झालं पाहिजे आणि मग मुलाला सांगितलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो. बघा, अधिकार असेल तर माणसाने बोलू नये. अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे मग कोळ येते. जोपर्यंत अधिकार नाही तोपर्यंत बोलू नये. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही ज्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे, मग महाराज अधिकारी आहेत का? महाराज म्हणले, माझ्या अधिकाराचा विचार जर केला ना तर वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. राणे भावा
केरांनी भावा भार माथा, वेदाचा अर्थ मला विचारा, इतरांनी मोजवायचं काम करा, एवढे अधिकार संपन्न तुकोबार आहे. सर्व सामान्य जीवाला उपदेश करतात काय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, विठ्ठलाचं नामचिंतन करा. बरं, व्यक्ती नुसता अधिकारी असून चालत नाही, त्याचं बोलणं अनुभवाचं असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत बोलू नये. बघा, ऐका, बोला ताई, जीवनामध्ये किती अभंग पाठ आहे याला महत्व आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे? बोला बोला बोला. अर्थ कळायला महत्व आहे. वा वा वा, आजीने मस्त उत्तर दिलं. बरं, किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्व आहे का किती अभंग अनुभवामध्ये आले याला महत्व आहे? बोला बोला. बोलता येतं ना तुम्हाला? हो. घरी नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलता तेवढ्या जोरात तर बोला. ताई, त्यांचा आवाज तर 1 मिनिटात बंद करते, पण इथं कशी बोलू तशीच बोलू. बरोबर आहे का नाही? हा महाराज, किती अभंग अनुभवामध्ये आले याला महत्व आहे ना. जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत बोलू नये. बघा, अनुभवाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगते. मला आपल्या इकडे उडाण्याला यायचं होतं. मग येत असताना मागे मी खेड्याला विचारलं, म्हटलं दादा, म्हणे बोला ना ताई, मला उडाणे जायचंय, कसं जाऊ? म्हणे काय नाही, सोपं, इथून असं इकडे जा आणि मग इकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला गाव लागेल. म्हटलं ठीक आहे दादा, तुम्ही कधी गेलेत का उडाण्याला? म्हणे नाही, मी काय आजपर्यंत उडाणे गेलो नाही, पण मला माहिती हा रस्ता उडाण्याला जातो. बघा, मी त्याला प्रश्न विचारला, त्याने माझं उत्तरही दिलं, पण त्याचं उत्तर ऐकून माझं समाधान झालं नाही. म्हटलं ठीक आहे, दुसरं कोणाला तरी विचारू. मग दुसऱ्या व्यक्तीला विचारलं, म्हटलं दादा, म्हणे बोला ना ताई, मला उडाणे जायचंय, कसं जाऊ? म्हणे काय नाही, सोपं, इथून असं पुढे जा आणि मग पुढे गेल्याच्या नंतर गाव लागेल. म्हटलं रस्ता कसा आहे? चांगला आहे म्हणे. म्हटलं थोडाफार? हा, थोडाफार खराब आहे म्हणे. म्हटलं दादा, तुम्ही कधी गेलेत का उडाण्याला? काय सांगता ताई? म्हणे माझी सासरवाडी येते. काय म्हणलं ते? माझी सासरवाडी. म्हटलं मग हे खड्डे तुमच्यामुळेच पडले का? जाऊन येऊन? नाही ताई, तसं काय नाही म्हणे, पण मी 100% सांगतो, हा रस्ता उडाण्याला जातो. आता ऐका, पहिल्याला विचारलं, त्याने माझं उत्तरही दिलं, पण त्याचं उत्तर ऐकून माझं समाधान झालं नाही, कारण तो कधी या गावाला आलेला नव्हता. जेव्हा दुसऱ्याला विचारलं, त्याने सांगितलं माझी सासरवाडी आहे. मला वाटलं याचा पक्का अनुभव आहे, याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, अनुभव असला पाहिजे ना महाराज. बघा, तुकोबाराय महाराजांना जेवढे अनुभव जीवनामध्ये आले ना तेवढे अनुभव तुकोबाराय महाराजांना